बोगस लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्राने केलेला आहे। वृत्तपत्राच्या दाव्यानुसार लाडकी बहिणीसाठी पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। जनतेच्या घामाचा पैसा अपात्र लाडक्या बहिणींना वाटल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला आहे। नाना पटोले म्हणतात की या सरकारने याच्या पहिले जे काही जनतेला खोटे आश्वासन देऊन आणि राज्याची तिजोरी लुटून आपली सत्ता कशी येईल त्याच्यावरती त्यांनी काळजी केली आणि राज्याच्या जनतेचा घामाचा पैसा त्यांच्या सरकारच्या सांगण्याप्रमाणे जे लाभार्थी नाहीत त्यांनाही त्यांनी पैसे दिलेले आहेत। हे आता सिद्ध झालेलं आहे। सरकारचे मंत्रीसुद्धा त्या पद्धतीची भाष्य करतायत। निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी हे पाप केलं असं नाना पटोले म्हणतात। पुढे त्यांनी हेही सांगितलं की जनतेच्या पैशाची सुरक्षा करणं, जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं ही सरकारची जबाबदारी होती। आणि या बातमी स्वरूपात आपण आणखी काही मुद्दे पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर बघा, 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3,700 कोटींचा हप्ता मिळतो। राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखाली आहेत। शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे। 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ घेण्यात आला आहे आणि 2 योजनांचा लाभ घेणं हे सरकारच्या अटींचं उल्लंघन आहे। 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटीचा लाभ मिळाला आहे। दरम्यान पात्र लाडक्या बहिणींनी योजनेबाबत आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंनी अतिशय महत्त्वाची बातमी दिलेली आहे। शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशीच सुरू राहणार आहे, बंद पडणार नाही, असे एकनाथजी शिंदे म्हणाले। तर लाडक्या बहिणींनो, पटापट आपलं बँक अकाउंट चेक करा, कारण राज्य सरकारनं आपला शब्द पाळला आहे। जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेत। 1,10,00,000 महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झाला आहे, तर 26 जानेवारीपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे। ही माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या म्हणजेच 7व्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे आतापर्यंत एका लाभार्थी महिलेला 10,500 रुपयांची रक्कम मिळाली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। आपण पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।